कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेमधील उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे। तर कोल्हापुरातील तपोवन मैदानामध्ये संध्याकाळी 4:30 वाजता ही सभा होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी या सभास्थळाची पाहणी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पुण्याच्या दौऱ्यावर असून दरम्यान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं विशेष सुरक्षा पथक पुण्यात दाखल झालंय। एसपीजी कमांडोंकडून पंतप्रधान मोदींच्या सभास्थळाची पाहणी करण्यात आली आहे। तसंच मोदींचा ताफा ज्या मार्गाने जाईल त्या मार्गाची सुद्धा विशेष पाहणी करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येत असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सोलापुरातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आलाय। सोलापूर विमानतळ ते होम मैदान परिसरात रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोमवारी मोदींची सभा होणार आहे। कोल्हापुरातील तपोवन मैदानात पंतप्रधान मोदींची प्रचार सभा होणार आहे। मोदींची सभा आम्हाला बळ देणारी ठरेल आणि पुन्हा एकदा जनता आम्हालाच निवडून देईल असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला आहे। उद्धव ठाकरे रविवारी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक रिंगणात असून त्यांच्या प्रचारासाठी ठाकरे रत्नागिरीमध्ये येणार आहेत। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना सायबर सेल विभागाकडून क्लीन चिट मिळाली आहे। तर अर्चना पाटील यांनी गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन गर्दी जमवल्याची तक्रार मवियाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केली। मात्र ते व्हिडिओ खोटे असल्याचं अर्थात एडिटेड असल्याचं सायबर अहवालात समोर आलं। शरद पवारांच्या सातारा जिल्ह्यात 2 सभा होत आहेत। दहिवडी इथं म्हाडा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आणि पाटण इथं सातारा लोकसभा उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पवारांची सभा होणार आहे। येत्या 24 तासात महायुतीच्या सगळ्या जागांबाबत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येते। यामध्ये ठाणे नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहणार असल्याचं बोललं जातंय, तर पालघर आणि दक्षिण मुंबईच्या जागेवरून अजूनही रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळते। दरम्यान ठाण्यातून रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा आहे, तर दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव आणि मंगलप्रभात लोढांच्या नावाची चर्चा सुरू आहे। सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे। महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी फडणवीस सभा घेणार आहेत आणि ते मतदारांशी संवाद साधणार आहेत। लातूरमधील मवियाचे उमेदवार शिवाजीराव कोळगे यांच्या प्रचारार्थ प्रियांका गांधी मैदानात उतरल्या आहेत। प्रियांका गांधींच्या सभेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। शरद पवार यांनी आज सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतले। शरद पवार, प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठीच्या सभेसाठी दाखल झालेले आहेत। तर या सभेनंतर आज सकाळीच पांडुरंगाच्या दर्शनासाठी पवार विठ्ठल मंदिरामध्ये पोहोचले। मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिवाजी आढळराव पाटलांच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केलाय। माझी प्रकृती सुधारली की आढळरावांसाठी प्रचार करणार आणि ते 100% निवडून येतील अशी प्रतिक्रिया मंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिली आहे। ठाकरेंच्या प्रचार गीतामधील जय भवानी आणि हिंदू शब्दांवरील आक्षेपाबाबत फेरविचार करण्याची शिवसेना ठाकरे गटाची याचिका निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे। तर आयोगाने यापूर्वी घेतलेला निर्णय नियमानुसार असून आपण आक्षेपार्ह शब्द वगळण्याबाबत विचार करावा अशी सूचना आयोगाने ठाकरे यांना केली आहे। भाजपने जे राम मंदिर बांधले ते प्रत्येक हिंदूंचं श्रद्धास्थान आहे आणि त्यासाठी भाजपमधील अनेकांनी बलिदान देखील दिले असं भाजप नेते संजय पांडे यांनी म्हटलंय। देशाची जनता सुज्ञ आहे आणि या निवडणुकीमध्ये भाजप 400 पार करून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणारच असा विश्वास देखील व्यक्त केलाय। कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मतदानाचा टक्का वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलंय। मतदारांची जेवढी टक्केवारी वाढवाल तेवढ्याच अधिक लीडनं मी निवडून येईन असं श्रीकांत शिंदे म्हणाले। देशभरामध्ये मतदानाच्या टक्केवारीमध्ये घट झाली आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात फक्त 66.93% मतदान झाले। महाराष्ट्रात सगळ्यात कमी 58.9% मतदान झाले, तर उत्तर प्रदेशमध्ये निच्चांकी 54.85% मतदान झाले।
लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यामधून एकूण 12 उमेदवारांचे अर्ज बाद झालेत. पुण्यातून 1, शिरूरमधून 11 तर मावळमधून 4 अर्ज बाद झालेत. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी अनमोल बिश्नोई विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. कटाचा मुख्य सूत्रधार अनमोल बिश्नोई असल्याचे तपासात उघडकीस आलंय. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी गुन्हे शाखेनं विशेष मोहीम हाती घेतली आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये उन्हाळी बाजरी मशीनच्या सहाय्यानं काढण्यास सुरुवात झाली आहे. तर अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे बाजरीच्या उत्पन्नात घट झाल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे आता शेतकरी चिंतेत आहेत. पुणे विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये लाक्षणिक वाढ झाली आहे. पुण्याहून दिल्लीसाठी दररोज 24 विमानांची उड्डाणं होत असून पुणे दिल्ली हवाई मार्गाचा देशातील सगळ्यात व्यस्त मार्गांमध्ये समावेश आहे. पुणे महापालिकेकडे कोट्यावधींचा कर जमा झालाय. गेल्या 26 दिवसामध्ये 253 कोटी रुपयांचं उत्पन्न जमा झालंय. तर पुणेकरांनी कर भरण्यासाठी चांगला प्रतिसाद दिल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. मालेगाव शहरामध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला. एका माजी कृषी अधिकाऱ्यासह 2 जणांना स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली. या घटनेनंतर पालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट झालाय आणि विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तुळजाभवानीचे शहाजीराजे महाद्वार 8 दिवसानंतर तर भाविकांसाठी खुलं करण्यात आले. चैत्र पौर्णिमेच्या यात्रेत गर्दीच्या नियोजनासाठी महाद्वार बंद करण्यात आलं होतं. मात्र तुळजापुरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी हे महाद्वार आता खुलं करण्यात आले. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये 535 इमारती धोकादायक असून या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेत. पावसाळ्यामध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. आता प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी वंदे भारत, तेजस एक्सप्रेस आणि LTT मडगाव एक्सप्रेसची तिकीटं काढता येणार आहेत. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि पायाभूत कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेवर ठाणे कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. तसंच पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक असल्यामुळे रविवारी दिवसाकालीन ब्लॉक घेतला जाणार नाहीये. मोकळ्या डब्यातून प्रवास करण्यासाठी आता तिकीट न काढताच फर्स्ट क्लासच्या डब्यांमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एप्रिलच्या पहिल्या 15 दिवसात फर्स्ट क्लासमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या 14,869 प्रवाशांवर मध्य रेल्वेनं कारवाई केली आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांच्या वाढीव लोकल फेऱ्यांची प्रतीक्षा येत्या 2 महिन्यात संपणार आहे. कांदिवलीपर्यंत जून अखेर 6वी मार्गिका रेल्वे वाहतुकीसाठी खुली करण्याचं नियोजन पश्चिम रेल्वेनं केलंय. त्यामुळे आता पावसाळ्यातील सर्वसामान्यांचा लोकल प्रवास हा सुलभ होणार आहे. मध्य रेल्वे उन्हाळ्याची सुट्टी आणि निवडणुकीच्या मतदानासाठी आता मतदारांना जाता यावं यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली. प्रवाशांच्या मागणीला आणि अतिरिक्त गर्दी लक्षात घेता दादर गोरखपूर, LTT गोरखपूर आणि CSMT दानापूर दरम्यान 12 अतिरिक्त अनारक्षित उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग प्रवाशांसाठी आता जीवघेणा ठरतोय. कारण गेल्या 3 महिन्यामध्ये अपघातांनी 100 ओलांडली असून हे अपघात नेमके कोणत्या कारणामुळे होत आहेत, त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. तर मुंबईमधील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेनं गेल्या वर्षीपासून पावसाळ्यात मॅस्टिक कुकर मशीनचा वापर करण्यास सुरुवात केली. मात्र या यंत्रांचा वापर पारदर्शकपणे व्हावा आणि त्याची सद्यस्थिती समजावी यासाठी या मशीनवर GPS बसवून त्यावर मोबाईल ॲपद्वारे देखरेख ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय. झाडांची छाटणी वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी मुंबई महापालिकेनं नोटीस पाठवल्यानंतर नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. 3000 आस्थापनांनी पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज देखील सादर केले. मुंबईमधील झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतेसाठी आता 100 कोटी रुपयांचं कंत्राट देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला. मात्र कंत्राटदार पुढे येत नसल्यानं निविदा प्रक्रियेला 6व्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली आहे.
ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागानं आता शहरातील हवेच्या गुणवत्तेची तपासणी केली आहे। त्यात शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 65 ते 85 दरम्यान आहे आणि हवा प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं केलेल्या उपाययोजना आणि त्यातच वातावरणामध्ये झालेले बदल यामुळे शहरातील खालावलेला हवेचा स्तर काहीसा सुधारलाय। कूलरचा शॉक लागून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना हिंगोलीमधल्या सेनगाव तालुक्यातल्या सुकळी खुर्द गावात घडली आणि गणेश किल्लारी असं मृत झालेल्या मुलाचं नाव आहे। आणि एक ब्रेकिंग बातमी आहे। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एका खासगी